आणि जसं तुम्ही बघू शकता आता आपली जी कळसची मिल्किंग स्पर्धा आहे कॉम्पिटिशन, ते आता थोडंच 2 मिनटं स्टार्ट होणार आहे. आता संपूर्ण समजा ज्या 10 गाई आहे त्यांचं सगळं जी मिल्किंग आहे ते आपण काउंट करू. तसं इथं काटा ठेवलेला आहे. तर मित्रांनो आता 1:30-5 वाजलेले आहे आणि ह्या गाईचं मिल्किंग स्टार्ट झालेलं आहे आणि त्या गाईचं पण स्टार्टच होईल आता. गाई आलेलं आहे ज्या की कन्नड तालुक्यामधील जे गाव आहे कोकणगाव. मित्रांनो म्हणजे जी मेन स्पर्धा आहे तर सकाळी 5 वाजेपासून स्टार्ट झालेली, तर हे दूध संपूर्ण काउंट होणार आहे आणि आपण मला प्रत्येक गाईचं दूध दाखवतो मी. कळस कृषी व डेअरी प्रदर्शन 9 जानेवारी ते 13 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये कळस कृषी प्रदर्शन व डेअरी एक्स्पो संपन्न होत आहे. त्यामधील मिल्किंग कॉम्पिटिशन ही आजपासून आज 12 जानेवारी 2025 रोजी सुरू झाली आहे. त्यात मिल्किंगसाठीची ही पहिली वेळ आहे. सकाळी 5 वाजता, त्यानंतर दुपारी 1 वाजता आणि रात्री 9 वाजता असं 3 वेळा मिल्किंग होणार आहे. आणि यामधनं आपल्याला आपले कोणत्या गाईचं दूध 24 तासामध्ये सर्वाधिक जास्त निघतं ते कळणार आहे. तर आत्ता जी मिल्किंग कॉम्पिटिशन सुरू झालेली आहे त्यामध्ये प्रवीण धुमाळ हे शेतकरी आणि त्यानंतर नितीन विखे या शेतकऱ्यांचं मिल्किंग या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यातील यांच्या गाईपासून मिल्किंग संपन्न झाले आहे. त्यामध्ये त्यांच्या गाईचं काउंटिंग आलेलं आहे 10.530 kg. हे जे आहे आपण kg मध्ये आपण याचं मोजणी करतोय. 10.530 नितीन विखे यांचा करा आणि प्रवीण धुमाळ यांचं आता मिल्किंग चालू आहे. मित्रांनो ही जी गाय दिसते तिनं दिली 10 किलो 530 ग्रॅम. तर मित्रांनो जसं की आता या 2 गाईचं मिल्किंग आवरलेलं आहे आणि यानंतर जे आपले सांगोल्याहून आलेले शेतकरी तर त्यांचं मिल्किंग स्टार्ट होणार आहे. या 2 गाईचं आणि आता ह्या गाईचं पण मिल्किंग आवरलेलं आहे. बघू आपण किती दूध निघतं. पहिले जी गाय होती तिनं 10 kg 530 ग्रॅम काहीतरी दिलेलं आहे. या गाईचं दूध आपण काउंट करून किती निघतं. काउंटिंग होत आहे. जे शेतकरी मित्रांनो प्रवीण धुमाळ यांची जी गाय 13 किलो 50 ग्रॅम त्यांचं काउंटिंग आहे. आताच्या मिल्किंगचं त्यांचं काउंटिंग आहे. आता समोर जे आपले सांगोल्याहून आलेले चालू आहे. रोहित घाटगे जे सांगोले येथून आपल्या प्रदर्शनात सहभागी झाले त्यांच्या गायींचं मिल्किंग या ठिकाणी चालू आहे. एबेस ट्रायकर आणि एबेस रोडिओची जी फर्स्ट टाइमर कालवडी या 2 गाईचं आता मिल्किंग चालू झालेलं आहे.
आपण दूध काउंट करून रोहित गाडगे स्ट्रायकर या गाईचं मिल्किंग झालेलं आहे. आता त्याचं काउंटिंग होतंय. कॅन पूर्ण असं करून घ्या. 9 किलो 580 ग्रॅम एवढं मिल्किंग रोहित गाडगे यांच्या स्ट्रायकर या गाईचं झालेलं आहे. तिनं दिले 9 किलो 580 ग्रॅम. रोहित घाटगे यांच्या रोडिओच्या या गाईचं या ठिकाणी काउंटिंग होते. मिल्किंग झालेलं आहे. 11 किलो 190 ग्रॅम. 11 किलो 190 ग्रॅम हे यांचं काउंटिंग झालेलं आहे. चला पुढील शेतकरी मित्रांनो, ते सांगोल्याहून आले. त्यांचे दोन्ही गाईचं दूध चांगलं आवरलेलं आहे. आणि इथं प्रवीण जाधव जे आहे ओनर या दोन्ही गाईचे, दोन्हीचं मिल्किंग आता स्टार्ट होते. बघू ह्या गाई किती दूध देतात. दोन्ही गाईची मिल्किंग आवडलेली दूध निघते. रोहित जाधव यांच्या बायाप्रिय गाईचं या ठिकाणी मिल्किंग झाले. आता काउंटिंग होत आहे. बघू शकतो. रोहित जाधव यांच्या बाहेर या गाईचं काउंटिंग झालंय. 14.40 kg हे काउंटिंग आहे. पण एकदा काउंटिंग करून रोहित जाधव यांच्या प्रॉफिट या गाईचे या ठिकाणी मिल्किंग झाले. काउंटिंग होतंय. ABSची प्रॉफिट आहे. प्रवीण जाधव यांच्या 16 kg 300 ग्रॅम. 16,290. काल पण जवळपास रात्री ह्या गाईनं 15 kg दिलं होतं. सकाळी पण दिलंय समजा 16 kg होतं. 16 kg 300 ग्रॅम काहीतरी. हा मित्रांनो, जसं आता पुढच्या गाईची मिल्किंग स्टार्ट होती, जे की आशुतोष डेअरी फार्मचे ओनर आशुतोष सर आणि मागच्या वेळेस ते विजेते होते 2024 त्यांनी केलं होतं. आय थिंक 43.600 ग्रॅम लिटर याच गाईचं. शिरापूर यांच्या गाईचं मिल्किंग चालू आहे. डेन्मार्क 40 या ब्रीडचं पशु आहे. त्यांचे डेन्मार्कची एवढी एकच गाय आली मित्रांनो. बाकी जवळपास सगळ्या ABSच्याच आहे. दोन गाईचं मिल्किंग स्टार्ट होत होते. आपण बघू त्या दोन गाई आता किती दूध देत आहे सकाळच्या 17 मध्ये. मित्रांनो, आता जी डेन्मार्क 40-120 ची गाय होती आशुतोष डेअरी फार्म, तिचं मिल्किंग आवरलेलं आहे. आशुतोष भोसले यांच्या डेन्मार्क 40-120 मिल्किंग झाले. आता काउंटिंग होतंय. तुम्ही बघू शकता 15 किलो 70 ग्रॅम.
म्हणजे आतापर्यंत जे कॉम्पिटिशन झालं तर मला तरी वाटतं सेकंड हायस्ट दुधीनं दिलं आहे. म्हणजे आपले कन्नडचे गोकणगावकर प्रवीण जाधव त्यांच्या गाईनं 16 किलो काहीतरी वरती दिलेलं आहे. तर बघू आज 2 गाईची मिल्किंग बाकी. तर हे हाईट दूध दिलेलं आहे आजच्या पहिल्या सत्रातलं. सकाळी 5 वाजताची मिल्किंग चालू होती. तर हायस्ट 16 लिटरपर्यंत, म्हणजे लिटरची नसता ही KG-मध्ये मित्रांनो, किलोमध्ये काटा. तर 16 किलो हायस्ट आतापर्यंत गेलेलं आहे. बघू त्याला कोणी बीट करतं आहे का नाही. आणि दुपारी परत आता 1 वाजता मिल्किंग होणार आहे मित्रांनो. त्यामुळं आपण पहिल्याच मिल्किंगवर समजा असं ग्राह्य नाही धरू शकत. विनर गाय तीच होऊ शकते, कारण 24 तासाचं जे दूध घेणार आहे त्यामध्ये कमी जादा होत राहतं. कोणती गाय दुपारी कमी देते, सकाळी जादा देते, रात्री जादा कमी जास्त होत राहतं. पुढच्या गाईचं मिल्किंग आवरलेलं आहे. बघू या गाईचं दूध किती निघतंय. तर बघू शकतो मी 11 KG 800 ग्रॅम दिलेलं आहे. 11,810 एवढं मिल्किंग झालेलं आहे. आता पुढील आहे शेतकरी शंभू यादव. यांच्या 2 गाई या ठिकाणी मिल्किंगसाठी आहेत. मित्रांनो ABS स्पाइक आणि ABS आरोमाडा या 2 गाई, ज्या की शंभू यादव चंद्रभान डेअरी फार्म यांचं आता मिल्किंग स्टार्ट झालेलं आहे. स्टार्ट झालेलं नंतर आता ABS स्पाइकची गाय सेकंड लॅक्टेशन शंभू यादव चंद्रभान डेअरी फार्म. शंभू यादव यांच्या स्पाइक या गाईचं या ठिकाणी मिल्किंग झालेलं आहे. आता काउंटिंग होतोय. बघू आपण किती दूध देते. बघू शकता 13.7 kg या ठिकाणी त्यांच्या गाईचं जे मिल्किंग झालेलं आहे. 13 किलो 660 ग्रॅम. जी आरमाडाची अजून मिल्किंग बाकी. बघू आपण तिथं किती दूध येते. आता दुसऱ्या गाईचं पण दूध आवरलेलं आहे. बघू आपण काउंटिंग किती दूध दिलेलं आहे. ABS आरमाडाची जी गाय शंभू यादव यांच्या आरमाडा या गाईचं या ठिकाणी मिल्किंग झालं. आता काउंटिंग होतंय. .310 kg या ठिकाणी एवढं त्यांचं मिल्किंग झालेलं आहे. आणि यासोबतच आजच्या ज्या पहिल्या सत्रातील ज्या गायी सगळ्या गायींचं या ठिकाणी मिल्किंग कंप्लीट झालं आहे. दुपारी 1 वाजता गायींचं आता मिल्किंग होईल. जे कळस कृषी प्रदर्शन डेअरी कृषी व डेअरी प्रदर्शन 2015 याचा 2025 जे आजचं जे मिल्किंग झालेलं आहे, आजपासून आपलं जे मिल्किंग कॉम्पिटिशन जे चालू झालंय त्याचे जे ॲनिमल वाईज जर आता आपण हे बघणार आहोत. कुठल्या गायीनं किती लिटर दूध दिलं. जर पहिली गाय होती प्रवीण धुमाळ यांची, ती होती WWS गोल्ड या बुलची, तिनं दिले 13 किलो 50 ग्रॅम दूध दिलेलं आहे. दुसरी होती नितीन विखे पाटील यांची ABS स्ट्रायकरची ती गाय होती, तिनं 10 किलो 530 ग्रॅम दूध दिलेलं आहे. त्याच्यानंतर रोहित गाडगे यांची ABS रोडिओची जी गाय होती तिनं 9 किलो 580 ग्रॅम दूध दिलेलं आहे.
जी ABS स्ट्रायकर होती रोहित गाडगे यांची, तिनं 11.190 ग्रॅम दूध दिलेलं आहे. प्रवीण जाधव संभाजीनगर यांची ABS प्रॉफिट या बुलची जी गाय आहे तिने दूध दिलेलं आहे 16 किलो 290 ग्रॅम. त्याच्या 290. त्या प्रवीण जाधव यांची दुसरी गाय बायप या बायपची आहे, तिने दिले 14 किलो 480 ग्रॅम दूध. त्याच्यानंतर आशुतोष भोसले यांची डेन्मार्क 40-120 ची जी गाय आहे तिने 15 किलो 70 ग्रॅम दूध दिलेलं आहे. त्याचबरोबर आशुतोष भोसले यांची ST जेनेटिक्सची पार्कर ही गाय आहे, तिने 11 किलो 810 ग्रॅम दूध दिलेलं आहे. नंतरचे शेतकरी आहेत शंभू यादव यांची ABS स्पाईकची जी गाय आहे तिने 13 किलो 660 ग्रॅम दूध दिलेलं आहे. आणि शेवटची गाय जी होती ABS आर्मडा जी शंभू यादव यांची आहे तिने 14 किलो 310 ग्रॅम दूध दिलेलं आहे. अशा प्रकारचा हा आजचा सेशन संपलेलं आहे. सकाळचं सेशन शार्प 1 वाजता मिळते होईल. आणि सगळ्या शेतकऱ्यांना विनंती 12:30ला सगळ्यांच्या गायी इथं पाहिजे. ज्यांचा पहिला नंबर आहे त्यांच्या 2 गायी तिथं घ्यायच्या. बाकीच्या शरीरवाईज दोन्ही बाजूने गायी असल्या पाहिजे. आपलं मिळतील 30 मिनिटामध्ये झालं पाहिजे सगळ्यांचं, हे लक्षात ठेवा. आणि एका जणाला फक्त 7 मिनिटं मिळणार दूध काढायला. त्यांनी त्याच्या पद्धतीने मॅनेज करायचं, त्याच्यापेक्षा 1 मिनिटं कोणाला जादा मिळणार नाही.